नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे सामान्य ज्ञान या विषयाचे महत्त्वपूर्ण असे 200 प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1108. लघवीला कशामुळे दुर्गंधी येते? तर मानवी लघवीला त्यामध्ये असणाऱ्या युरियामुळे दुर्गंधी येते. नेक्स्ट, मानवी मूत्रचे pH मूल्य काय आहे? तर मानवी मूत्राचे pH मूल्य हे 6 आहे, म्हणजेच मानवी मूत्र हे आम्लयुक्त आहे. नेक्स्ट, शरीराचे सामान्य तापमान काय असते? तर शरीराचे सामान्य तापमान हे 98.6 फॅरेनहाइट किंवा 37 अंश सेल्सिअस असते. तसेच केल्विनमध्ये मोजले असते 310 केल्विन एवढे होते. नेक्स्ट, टिबिया नावाचे हाड मानवी शरीरात कुठे आढळते? तर टिबिया नावाचे हाड मानवी शरीरात पायामध्ये आढळते. नेक्स्ट, दात आणि हाडाच्या संरचनेसाठी कोणता घटक आवश्यक आहे? तर कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक दात आणि हाडाच्या संरचनेसाठी आवश्यक असतात. नेक्स्ट, ज्यावेळी आपण श्वास घेतो व सोडतो त्यावेळी सर्वात जास्त प्रमाणात घेतलेला वायू कोणता असतो? तर नायट्रोजन हा वायू जास्त वेळेस घेतला जातो. नेक्स्ट, मिनीमाटा हा रोग कशामुळे होतो? तर मिनीमाटा हा रोग पाण्यातील पारा प्रदूषणामुळे होतो. नेक्स्ट, मानवी त्वचेचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला काय म्हणतात? त्वचेचा अभ्यास करणाऱ्या शाखेला त्वचाविज्ञान असे म्हणतात. नेक्स्ट, कीटकांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला काय म्हणतात? तर कीटकशास्त्र एंटोमॉलॉजी असे कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला म्हणतात. नेक्स्ट, पित्त कोणत्या अवयवाद्वारे तयार होते? तर पित्त हे यकृतामध्ये तयार होते. नेक्स्ट, शरीरातील हिमोग्लोबिनचे कार्य काय आहे? तर ऑक्सिजनची वाहतूक करणे हे शरीरातील हिमोग्लोबिनचे कार्य आहे. नेक्स्ट, हिमोग्लोबिन म्हणजे काय? तर हिमोग्लोबिन म्हणजे लोह होय. नेक्स्ट, मानवी शरीरात युरिया कुठे तयार होतो? तर यकृतामध्ये युरिया तयार होतो. नेक्स्ट, रक्तातील अशुद्धता कोणत्या अवयवामध्ये गाळली जाते? मूत्रपिंडात रक्त शुद्ध केले जाते. आग्रा हे शहर डॅडॅश या नदीवर आहे. तर आग्रा हे शहर यमुना या नदीवर आहे. नेक्स्ट, ब्रह्मपुत्रा ही नदी देशातील कोणत्या राज्यातून जाते? तर आसाम या राज्यातून ब्रह्मपुत्रा ही नदी वाहते. नेक्स्ट, मही, चंबळ व बेटवा या नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात? तर या तिन्ही नद्या बुंदेलखंड पठारावर उगम पावतात. नेक्स्ट, नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? तर नर्मदा नदी ही अरबी समुद्रात जाऊन मिळते. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी ही नर्मदा नदी आहे. नेक्स्ट, यमुना नदीच्या काठावर कोणते शहर नाही? तर उज्जैन हे शहर यमुना नदीच्या काठावर नाही. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? तर यमुना ही सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही. नेक्स्ट, शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पाचा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर शरावती नदीवरील जोग हा धबधबा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, दिल्ली, मथुरा आणि आग्रा ही शहरे कोणत्या नदीच्या किनारी वसलेली आहेत? तर दिल्ली, मथुरा व आग्रा ही शहरे यमुना या नदीच्या किनारी आहेत. नेक्स्ट, गोमती, घागरा आणि कोसी या नद्या डॅडॅश या नदीच्या उपनद्या आहेत. तर गोमती, घागरा आणि कोसी या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. नेक्स्ट, चंबळ नदीच्या काठावरील कुठले शहर आहे? तर कोटा हे चंबळ नदीच्या काठावरील शहर आहे. नेक्स्ट, जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे? तर काराकोरम पर्वतरांग ही जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. नेक्स्ट, श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? तर श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कर्नाटक राज्यातील विंध्यगिरी या पर्वत श्रेणीत आहे. नेक्स्ट, कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगेत आहेत? तर विंध्यगिरी या पर्वतरांगेत कैमूरच्या टेकड्या आहेत. नेक्स्ट, दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते?
तर अन्नाईमुडी हे दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट, पामबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर पामबम हे बेट भारत व श्रीलंका या देशाच्या दरम्यान आहे. नेक्स्ट, हिमाचल पर्वत रांगांच्या गाभा डॅडॅस खडकांनी बनलेले आहेत? तर हिमाचल पर्वत हे कनाष्म खडकापासून बनलेले आहे. नेक्स्ट, पीरपंजाल रांग व धौलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? तर लघु हिमालय या पर्वतश्रेणीमध्ये पीरपंजाल रांग व धौलाधार रांगांचा समावेश होतो. लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? तर लावा रसापासून बनलेल्या खडकांना अग्निज खडक असे म्हणतात. नेक्स्ट, धूपगड पंचमठी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? तर सातपुडा पर्वतरांगेत धूपगड व पंचमठी ही शिखरे आहेत. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ओडिशातील चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. नेक्स्ट, मांजरा पठार कुठल्या भागात आहे? तर महाराष्ट्रातील मराठवाडा या भागात मांजरा पठार आहे. याच पठारावरून मांजरा या नदीचा उगम होतो. नेक्स्ट, गुरु शिखर कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे? तर अरवली पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर हे गुरु शिखर आहे. हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय कार्यरत आहे. नेक्स्ट, हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कुठे आहे? तर हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी ही जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग या ठिकाणी आहे. नेक्स्ट, सम्राट अकबराची कबर कुठे आहे? तर सिकंदराबाद या ठिकाणी सम्राट अकबराची कबर आहे. नेक्स्ट, भारतात डायनॉमिक्स लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? तर तेलंगणातील हैदराबाद या ठिकाणी भारतीय डायनॉमिक्स लिमिटेडचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे. भारताचे मध्यवर्ती शहर म्हणून नागपूर हे शहर ओळखले जाते. नेक्स्ट, भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणावर आहे? तर भारतीय नौदलावर सागरी सीमांची रक्षण करण्याची जबाबदारी आहे. नेक्स्ट, GI ही कोणती मालमत्ता आहे? GI म्हणजे जिओग्राफिक इंडिकेशन, तर ही एक बौद्धिक मालमत्ता आहे. नेक्स्ट, सुवर्णक्रांतीचा संबंध कशाबरोबर आहे? तर मधुमक्षिका पालन यासंबंधी सुवर्णक्रांती आहे. नेक्स्ट, पित्तक्रांती कशाशी संबंधित आहे? तर तेलबिया उत्पादनाशी संबंधित पित्तक्रांती आहे. नेक्स्ट, देशात या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये देशातील सर्वाधिक तांदळाचे उत्पादन घेतले जाते. नेक्स्ट, केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे. नेक्स्ट, सिंहांचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते? तर गुजरातमधील गीर अभयारण्य हे भारतातील सिंहांचे एकमेव अभयारण्य आहे. नेक्स्ट, नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात या राज्यामध्ये नाल सरोवर पक्षी अभयारण्य आहे. नेक्स्ट, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. नेक्स्ट, कोलेरू आणि पुलिकत ही सरोवरे डॅडॅस या राज्यात आहेत? तर ही दोन्ही सरोवरे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहेत. नेक्स्ट, काझीरंगा अभयारण्य डॅडॅससाठी प्रसिद्ध आहे? तर काझीरंगा अभयारण्य हे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. हे आसाम या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे. नेक्स्ट, भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, पेंगॉंग लेक हे कुठल्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे?
तर पेंगॉंग लेक हा तलाव लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहे. नेक्स्ट, कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणून गणले जाते? तर कर्नाटकमधील बंगळूर हे शहर इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणून गणले जाते. नेक्स्ट, खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? तर पोलीस पाटील हा गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य करतो. नेक्स्ट, चपराळा अभयारण्य कुठे आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा हे अभयारण्य आहे. नेक्स्ट, पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर पलामू हे अभयारण्य झारखंड या राज्यात आहे. नेक्स्ट, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये लोकटक हे सरोवर आहे. तर वाघासाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर दुधवा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेश या राज्यात आहे. नेक्स्ट, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॅडॅस हे असतात. तर मुख्यमंत्री हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतात. नेक्स्ट, राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे केली जाते? तर कलम 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती ही भारताचे राष्ट्रपती करतात. नेक्स्ट, संविधानाचे दुसरे नाव कोणते आहे? तर राज्यघटना हे संविधानाचे दुसरे नाव आहे. नेक्स्ट, लोकसभेचा नेता कोण असतो? तर पंतप्रधान हे लोकसभेचे नेते असतात. नेक्स्ट, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा व विधानसभेच्या जागा किती आहेत? तर महाराष्ट्रातून लोकसभेत 48 खासदार निवडले जातात. तर महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदार आहेत. नेक्स्ट, संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे? तर लोकसभा हे संसदेचे प्रथम सभागृह आहे. तर द्वितीय सभागृह हे राज्यसभा असते. नेक्स्ट, रशियाचे संसदेचे काय नाव आहे? तर ड्युमा हे रशियाच्या संसदेचे नाव आहे. नेक्स्ट, भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे? तर भारतीय संसदीय शासन पद्धती ही इंग्लंड या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे. नेक्स्ट, डॅडॅस हा भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो. तर राष्ट्रपती हे संविधानात्मक प्रमुख असतात. नेक्स्ट, भारताच्या संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत? तर भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. नेक्स्ट, भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली? तर 6 मे 1952 या दिवशी पहिल्या राष्ट्रपतीची निवडणूक पार पडली. नेक्स्ट, मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आला आहे? तर राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश करण्यात आला आहे. नेक्स्ट, भारतीय संविधानाचे कोणते कलम मूलभूत हक्काशी संबंधित नाही? तर 10 हे कलम मूलभूत हक्काशी संबंधित नाही. नेक्स्ट, गोवा या राज्याची राजधानी कोणती आहे? तर पणजी ही गोवा या राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट, भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर भारतात एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत व 28 घटक राज्य आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती? तर महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर न्यायमूर्ती फाजल अली यांची राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेली होती. नेक्स्ट, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे सदस्य कोण नव्हते? तर महात्मा गांधी हे घटना समितीचे सदस्य नव्हते. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. नेक्स्ट, डॅडॅस म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्यासाठी गुरुकिल्लीच होय. तर घटनेचा सरनामा म्हणजे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्यासाठी गुरुकिल्लीच होय.
नेक्स्ट, घटना समितीने जन गण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? तर 24 जानेवारी 1950 मध्ये जन गण मन या गीतास मान्यता दिली. नेक्स्ट, भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? तर डॉक्टर BN राव हे भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते. नेक्स्ट, भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले? तर 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. नेक्स्ट, 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर संविधान दिन किंवा कायदा दिन म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट, जे राज्य कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करीत नाही किंवा कोणत्याही धर्माला बांधील नाही असे राज्य म्हणजे डॅडॅस राज्य होय. तर असे राज्य म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य होय. नेक्स्ट, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे भरले होते. या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी पार पडली? तर 1952 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. नेक्स्ट, इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे? तर कलम 1 मध्ये असे नमूद करण्यात आले आहे. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेनुसार जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभेची मुदत किती असते? तर 5 वर्षे एवढी जम्मू काश्मीर विधानसभेची मुदत असते. नेक्स्ट, कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? तर सरनामा यास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात. नेक्स्ट, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर घटनेची प्रस्तावना म्हणजेच भारतीय घटनेचा सरनामा होय. नेक्स्ट, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. नेक्स्ट, अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ कोणत्या संस्थेशी डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचे नाव निगडीत आहे? तर मुक्ती सदन केडगाव पुणे या संबंधित हे नाव आहे. मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला? तर जर्मनीतील स्टुटगार्ट या ठिकाणी भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज फडकवला होता. नेक्स्ट, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केली होती. नेक्स्ट, आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही कविता लिहिली. नेक्स्ट, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. नेक्स्ट, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्था व श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केली. नेक्स्ट, 1899 मध्ये डॅडॅस यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला? तर विनायक दामोदर सावरकर यांनी 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह स्थापन केला. नेक्स्ट, संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? तर 23 फेब्रुवारी 1876 या दिवशी संत गाडगेबाबा यांचा जन्म झाला. नेक्स्ट, 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार कोणाचे आहेत? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे उद्गार आहेत. नेक्स्ट, डॅडॅसमध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर उदय झाला. 1919-20 यामध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर उदय झाला. नेक्स्ट, महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर महात्मा गांधी यांचा जन्म 1869 मध्ये गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला. नेक्स्ट, 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधी व डॅडॅस यांच्यात पुणे करार घडून आला. तर महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार
हा 24 सप्टेंबर 1932 या दिवशी घडून आला. नेक्स्ट, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली? तर गुजरातमधील साबरमती या ठिकाणाहून ही यात्रा सुरू केली. नेक्स्ट, महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. नेक्स्ट, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? तर पुतलीबाई असे महात्मा गांधी यांच्या आईचे नाव होते. नेक्स्ट, ग्रामविकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे? तर महात्मा गांधी यांच्या नावाने नरेगा ही योजना सुरू केलेली आहे. नेक्स्ट, रेडियम कोणत्या खनिजापासून मिळतो? तर पीच ब्लेड या खनिजापासून रेडियम मिळवले जाते. नेक्स्ट, वाहनामधून उत्सर्जित होणारे मुख्य करणारा वायू कोणता आहे? तर कार्बन मोनॉक्साईड हा मुख्य प्रदूषण करणारा वायू आहे. नेक्स्ट, मानवी शरीराच्या कोणत्या भागात जास्तीत जास्त युरिया असते? तर मानवी मूत्रामध्ये जास्त प्रमाणात युरिया असतो. नेक्स्ट, समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर फॅथम हे उपकरण समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरले जाते. तसेच सोनार हे तंत्रज्ञानही वापरले जाते. नेक्स्ट, जेट इंजिन कोणत्या तत्त्वावर कार्य करते? तर रेखीय गतीच्या संवर्धनाचे तत्त्व याच्यावर जेट इंजिन कार्य करते. नेक्स्ट, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. नेक्स्ट, कोणत्या वनस्पतीचे फळ जमिनीत खोलवर जाते? तर भुईमुग या वनस्पतीचे फळ जमिनीत खोलवर जाते. नेक्स्ट, पानांना हिरवा रंग कशामुळे मिळतो? तर क्लोरोप्लास्ट या खनिजामुळे पानांना हिरवा रंग मिळतो. नेक्स्ट, टर्पेंटाईन तेल कशापासून मिळते? तर पाईन वृक्षापासून टर्पेंटाईन तेल मिळते. नेक्स्ट, कारमधील रेडिएटरचे कार्य काय आहे? तर इंजिन थंड ठेवण्याचे कार्य हे रेडिएटर करते. नेक्स्ट, मानवी शरीराचे तापमान किती असते? तर 37°C एवढे मानवी शरीराचे तापमान असते. नेक्स्ट, जर लेन्समुळे अक्षरे लहान दिसतात तर ती लेन्स कोणती असते? अवतल लेन्स असते, त्यालाच अंतर्वक्रभिंग असेही म्हणतात. नेक्स्ट, झाडाच्या कोणत्या भागातून दालचिनी मिळते? तर झाडाची साल या भागापासून दालचिनी मिळते. नेक्स्ट, लोखंड गंजणे हे कशाचे उदाहरण आहे? तर लोखंड गंजणे हे ऑक्सिडेशनचे उदाहरण आहे. नेक्स्ट, हायड्रोजन शोषून घेणारा धातू कोणता? तर पॅलेटियम हा हायड्रोजन शोषून घेणारा धातू आहे. प्रथिने संश्लेषण कुठे होते? तर रायबोझोम्स यामध्ये प्रथिन संश्लेषण केले जाते. नेक्स्ट, वाळवंटात वाढणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात? झिरोफाइट्स असे वाळवंटात वाढणाऱ्या वनस्पतींना म्हणतात. नेक्स्ट, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब डॅडॅस यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. तर लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या कार्यकाळात कायदा करण्यात आला. नेक्स्ट, ऑल द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण? तर हे पुस्तक राजेंद्र प्रसाद यांनी लिहिले आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले? तर आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र सुरू केले. नेक्स्ट, उपरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लक्ष्मण माने हे उपरा या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण? तर चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. तर स्वराज्य पक्षाचे सचिव हे मोतीलाल नेहरू होते. नेक्स्ट, तारापूर पॉवर प्लॅन्टमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? तर तारापूर पॉवर प्लॅन्टमध्ये अणुऊर्जा तयार होते. नेक्स्ट, भारतातील कोणते राज्य सर्वप्रथम भाषिक तत्त्वावर स्थापन झाले आहे? तर आंध्र प्रदेश हे राज्य भारतात सर्वप्रथम भाषिक तत्त्वावर निर्माण होणारे राज्य आहे. नेक्स्ट, राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर पोलीस महासंचालक हे राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. नेक्स्ट, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे?
तर भिलार हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, चाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे? तर चाबहार हे बंदर इराण या देशात आहे. नेक्स्ट, ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? तर ऑपरेशन फ्लड हा वाढीव दूध उत्पादन व त्यांचे संकलन करण्यासाठी संबंधित आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर महाराष्ट्रात सोलापूर या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. नेक्स्ट, पाचगणी हे शहर वसवण्यात कोणाचे योगदान आहे? तर जॉन चेसन यांनी पाचगण हे शहर वसवण्यात योगदान दिलेले आहे. नेक्स्ट, पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो? तर पुणे ते महाबळेश्वर या दरम्यान पसरणी घाट लागतो. नेक्स्ट, मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे? तर वाई या ठिकाणी मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? तर हरियाल हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. नेक्स्ट, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 सुरू केलेली अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता? तर विधवांना शिक्षण देणे हे अनाथ आश्रमाचा उद्देश होता. नेक्स्ट, मनाचे श्लोक कोणी लिहिले? तर संत रामदास यांनी मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. नेक्स्ट, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षे एवढा असतो. नेक्स्ट, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज डॅश या दिवशी प्रदान करण्यात आला? तर 2 जानेवारी 1961 या दिवशी पोलीस ध्वज त्यांना सुपूर्द करण्यात आला. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस ध्वजातील डॅश हे पारंपरिक चिन्ह आहे? तर पंचकोनी तारा हे पोलीस ध्वजातील चिन्ह आहे. नेक्स्ट, पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणते चिन्ह असतात? तर पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर 3 स्टार असतात. नेक्स्ट, ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? तर हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवणे याशी संबंधित ऑपरेशन मुस्कान आहे. नेक्स्ट, गावाचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो? तर उपविभागीय अधिकारी यांच्याकडून पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. नेक्स्ट, हॉर्नबिल उत्सव भारतात कोणत्या राज्यात साजरा केला जातो? नागालँड या राज्यात हॉर्नबिल उत्सव साजरा केला जातो. नेक्स्ट, भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र कोठे स्थित आहे? तर मुंबईतील ट्रॉम्बे या ठिकाणी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र स्थित आहे. नेक्स्ट, भूविस्तारानुसार जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? तर श्रीलंका हा भूविस्तारानुसार जगातील सर्वात लहान देश आहे. पाकिस्तानची राजधानी कोणती? तर इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे. नेक्स्ट, ताजमहल कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ताजमहल आहे. नेक्स्ट, मुर्रा, मेहसाणा, सुरती या कशाच्या जाती आहेत? तर या म्हैसीच्या जाती आहेत. नेक्स्ट, अमेरिकेच्या चलनाचे नाव काय आहे? तर डॉलर हे अमेरिकेच्या चलनाचे नाव आहे. नेक्स्ट, दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोठे वसले आहे? तर राणीगंज हे ठिकाण दामोदर नदी खोऱ्याच्या दरम्यान आहे. नेक्स्ट, भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात? तर सियाल असे भूकवचाच्या वरच्या भागाला म्हणतात. नेक्स्ट, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. नेक्स्ट, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? तर निळा देवमासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. नेक्स्ट, माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण आहे. नेक्स्ट, हिराकूड हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर महानदीवर
हे हिराकूड नावाचे धरण आहे. नेक्स्ट, उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती? तर डेहराडून ही उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात साजरा केला जातो? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार आढळतो. नेक्स्ट, महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कुठे आहे? तर रामटेक या ठिकाणी कालिदासांचे स्मारक आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर नर्मदा ही भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. नेक्स्ट, विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर धापेवाडा हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त कोणते? कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून जाते. नेक्स्ट, महम्मद पैगंबराच्या जन्मदिवशी कोणता सण साजरा केला जातो? तर ईद-ए-मिलाद हा उत्सव महम्मद पैगंबराच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. नेक्स्ट, भारतात हरित क्रांतीच्या यशामध्ये कोणाचे योगदान महत्त्वाचे आहे? तर डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांचे भारताच्या हरित क्रांतीत महत्त्वाचे योगदान आहे. नेक्स्ट, बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर बिहार या राज्यामध्ये बोधगया हे धार्मिक स्थळ आहे. नेक्स्ट, द्राक्षांच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर व्हिटिकल्चर असे द्राक्षांच्या अभ्यासाला म्हणतात. नेक्स्ट, कोणास सरहद गांधी म्हणून ओळखले जाते? तर खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजाविले. तर संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. नेक्स्ट, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर सय्यद अहमद खान यांनी भारताला हिंदू मुसलमानाचे सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा दिली. नेक्स्ट, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय? तर किसन बाबूराव हजारे असे अण्णा हजारेंचं पूर्ण नाव आहे. नेक्स्ट, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर आचार्य विनोबा भावे यांनी पावनधाम हा आश्रम स्थापन केला. नेक्स्ट, भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण होते? तर पंडित महादेवशास्त्री जोशी हे भारतीय संस्कृती कोशाचे संपादक होते. नेक्स्ट, पहिली स्त्री कादंबरीकार कोण? तर साऊबाई तांबवेकर ही पहिली स्त्री कादंबरीकार आहे. नेक्स्ट, कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला? तर रघुनाथ धोंडोबा कर्वे यांनी संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला. नेक्स्ट, प्रभाकर हे साप्ताहिक डॅडॅस यांनी सुरू केले? तर भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केले.